आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा येत्या काही दिवसांमध्ये सुटेल। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून विश्वास व्यक्त। आणि नाशिकचा हे दोन्ही तिढे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला सुटताना पाहिजे। मला कुठलेही पालकमंत्री मिळावं मी यासाठी कधीच मागणी देखील केली नव्हती। पक्ष नेतृत्वाला जर का योग्य वाटेल तर पक्ष नेतृत्व मला जी काही जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पार पाडेन। खासदारांनी मन मोठं करावं, भरत गोगावले सिनियर त्यांना संधी द्यावी, रामदास कदम यांची प्रतिक्रिया। दादांचे उजवे हात खासदार साहेबांनी थोडंसं मन मोठं केलं पाहिजे। त्यांची मुलगी याच्या आधी 5 वर्ष तिथे पालकमंत्री म्हणून होती। आमचे महाडचे आमदार आहेत ते सिनियर आहेत गोगावले, म्हणून त्यांना संधी दिली तर ठीक होईल असं माझं प्रामाणिक मत आहे। सुनील तटकरे यांच्या 90% कार्यकर्त्यांनी योगेश कदम यांचं निवडणुकीमध्ये काम केलं नाही, रामदास कदम यांचा आरोप। तटकरे यांच्या मंडणगड आणि दापोली तालुका प्रमुखांना निवडणुकीमध्ये काम केलं नाही याबाबत लेखी तक्रार करणार असल्याचं देखील वक्तव्य। 90% लोकांनी आमचं योगेश कदम यांचं काम केलं नाही याचा अनुभव कालच्या निवडणुकीमध्ये मी घेतलेला आहे। याबाबत मी लेखी तक्रार मी तटकरे साहेबांना करणार आहे। रामदास कदम यांची तक्रार आल्यावर माहिती घेईन, लोकसभा आणि विधानसभेवेळी काय घडलं याची मी माहिती घेईन, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम तक्रार करते त्यावेळेला जरूर त्याची माहिती मी घेईन। त्या दृष्टिकोनातून आमच्या दोघांचे संबंध उत्तम असल्यामुळे आम्ही चर्चा करू। आधी शिवसेना एकत्र आणण्याचे वक्तव्य, नंतर शिरसाट यांचं घुमजाव। वेळ आली तर ठाकरे शिंदेंना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणार, शिरसाट यांनी केलं होतं वक्तव्य। शिरसाट यांचा संजय राऊत होऊ नये हीच अपेक्षा, शिरसाट यांनी प्रयत्न करावे पण शिंदे आणि अन्य आमदारांचं मत जाणून घ्यावं, नितेश राणे यांचा शिरसाट यांना टोला। एकनाथ शिंदे साहेबांचं काय मत आहे, अन्य आमदारांचं काय मत आहे याबद्दल थोडा विचार करावा। संजय शिरसाट आमचे मित्र आहेत, फक्त त्यांचं संजय राजाराम राऊत होऊ नये अशी अपेक्षा आहे। शिरसाट काय म्हणतात याला महायुतीमध्ये महत्त्व नाही, उठाव केल्यानंतर पक्षाचे सर्व अधिकार फक्त शिंदेंना दिले होते, योगेश कदम यांची शिरसाट यांच्यावर टीका। निर्णयाचे सगळे अधिकार आम्ही फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच दिलेले आहेत, ते दुसऱ्या कोणालाही नाहीत। आणि म्हणून संजय शिरसाट साहेब आज काय म्हणतात ह्याला आम्ही महायुतीमध्ये तसं महत्त्व नाही, कारण त्यांचं ते वैयक्तिक मत आहे। शिरसाट यांची भूमिका पक्षाची की वैयक्तिक हे स्पष्ट करावं, गुलाबराव पाटील स्वतःच म्हणाले त्यांची वैयक्तिक भूमिका, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। त्यांचं व्यक्तिगत वक्तव्य आहे की पक्षाची भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट करावं। एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेला भूमिका जाहीर करतील तेव्हा ती पक्षाची असेल। छगन भुजबळ यांनी माझ्या नादी लागू नये, मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळ यांना इशारा। तर कोण काय बोलतं याचं देणं घेणं नाही, मला ओबीसी आरक्षणाची काळजी, जरांगे यांच्या वक्तव्यावर मला बोलायचं नाही, भुजबळ यांचा प्रत्युत्तर। त्यांना म्हणा आता किती मतं आले काय आले, आणखीन तरी माझ्या नादी लागून, आणखीन तरी मला खेटू नका, समजून घ्या आणि शहाणे सुरते व्हा।